संतांच्या कृपेने बहरलेल्या या समृद्ध अशा वारकरी संप्रदायाची मुळं खोलवर दडली आहे. संतांच्या कार्याने या संप्रदायाला भक्कम अधिष्ठान दिलं. विठोबाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या या वारकरी संप्रदायाचे विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे त्यांची मौखिक परंपरा. विठोबा चरणी आपले प्रत्येक गुणीजन इथे समान आहे, हीच या संप्रदायाची व्याप्ती आणि भक्तिरसाची गोडी चराचरापर्यंत पोचवणे हेच यांचे कार्य. ही परंपरा केवळ श्रद्धेची नाही तर समाज प्रबोधन आणि व्यापक जनजागृतीची आहे. नमस्कार, मी भूमिका. आज आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर आम्ही आलो आहोत ठाण्याच्या प्राचीन, ऐतिहासिक आणि भक्तीचं प्रतीक असलेल्या कोपिनेश्वर मंदिर. नमस्कार, मी स्वस्तिका. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तन, भजन, ओव्या हे चराचरांमध्ये चालत आले आहे. तर ह्याच मौखिक परंपरेबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत. चला तर मग. नमस्कार. आज आपल्यासोबत म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दामलेबाई, अजून पवारबाई, कासत सर, अजून रोटी सर आपल्यासोबत इथे आले आहेत आणि खूप 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 मस्त वाटलं तुम्हाला भेटून. खरं तर पहिल्यांदाच आले नाही असं मला वाटलंच नाही की अनोळखी माणसांना भेटतोय. सो खरंच खूप छान वाटलं. तर मी पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारेन की आज एकादशी आहे, आषाढी एकादशी, तर कसं वाटतं तुम्हाला? एकादशी चांगलीच होते आणि ही एकादशी जास्त महत्वाची आहे. हो, कळलं की नाही? तर ह्या एकादशीचा जन्म कसा झाला हे आपल्याला माहिती नसतं, पण ते माझ्याकडे अशी काही पुस्तक आहेत, तुम्हाला मी पाहिजे तर देईल. हो, खूप चांगली चांगली पुस्तकं, अत्यंत धार्मिक वृत्तीची. आता ही आषाढ एकादशी म्हणजे ही जी एकादशी आहे तिचा जन्म कसा झाला तर कौरवांचा शकुनी मामा त्याचा मुलगा मृदुमान्य तो या सगळ्या देवांचं राज्य घ्यायला बघत होता. म्हणून त्यांनी काय केलं, जप करायला सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जप इतका झाला की त्याच्यावरती देव प्रसन्न झाले. शेवटी त्यांनी विचारलं, काय हवाय? म्हणजे मला तुमचं राज्य होईल, तुमच्या लढाई करणार आणि तुमचं राज्य करणार. ठीक आहे, चल तू लढाई करते काय द्यायला. त्याच्यानंतर तो त्यांच्यावरती धावून गेला. सगळे देव धावतायत आणि हा पाठीमागं धावतोय. त्याला सांगितलं, तुझा मृत्यू कसा आहे? त्यांनी विचारलं. म्हणजे माझा मृत्यू नाही, म्हणे तुझा मृत्यू करता नाहीये. तुला असं मरण येणार आहे की एका स्त्रीच्या हातून तुला मरण येईल, पण ती योनीतनं जन्माला आलेली नसेल. म्हणजे गर्भातून योनीतला मूळ बाहेर येतो तसं नाहीये. तुझ्या वेगळ्याच प्रकारे जन्म मृत्यू होणार आहे. त्या म्हणजे जी जन्माला पोग येईल ती कशी येईल म्हणे सांगा मला. तर म्हणाले की ज्या वेळेला ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिघांच्या तू पाठी लागशील त्यावेळेला ते एका मोठ्या झाडाच्या भोंग्यामध्ये, पिंपळाची वगैरे मोठी मध्ये होबण असते ना, तिथे ते थकले, दमले आणि श्वासातून ती एक बाई जन्माला आली, म्हणजे मुलगी. आणि ती मुलगी म्हणजे तिने रूप घेतलं पार्वतीचं. आणि मृदुमान्य धावत येतो तो त्यांना पकडायला तिघांना. तर ते धावत आल्यानंतर जी स्त्री निर्माण झाली तिने हातात त्यांच्याकडे लगेच देवीच्या हातात शस्त्र खायचं त्याला हे करून टाकलं आणि ती जी बाई ती एकादशी. आता दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही दामलेबाई तुम्ही खूप वर्षापासून प्रवचन वगैरे करत आला, बरोबर? तर तुमचा हा जो प्रवास आहे तो कुठून सुरू झाला? आमचा एक ग्रुप आहे त्यातला दासबोधाचा. त्या दासबोधामध्ये आता एकादशी होती. मी सकाळी 2 घंटाळ्याचं मंदिर आहे ना इथे, तिथे आता आम्ही एकादशीला संपूर्ण गीता आणि चतुर्थीला गणपती स्तोत्र आणि सगळं गणपतीची आमची गीता वाचून झाल्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर पटापटा आवडलं इकडे येत होतं म्हणून उपवासच होता त्यामुळे काही. तर आम्ही तिथे हे करायचो, गीता वाचन हे सगळं. आणि तिथून माझी अशी हळूहळू सुरुवात झाली. आता तुमच्या मते म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मतेने मौखिक परंपरा म्हणजेच कीर्तन, परत आपली जी भक्तीची गाणी असतात त्याचा नेमका अर्थ काय आहे? म्हणजे तुम्हाला काय सांगायचं त्याच्यातून आत्ताच्या पिढीला काय एक मेसेज मिळतो आणि त्यांनी काय करायला हवं याच्यातून? काय माहितीये काय, ज्या वेळेला मूल जन्माला येतो ना त्यावेळेला आपण त्याच्यात संस्कार करीत होतो. लहान असतं त्याला काही कळत नाही. हळूहळू ते मोठं होतं.
मग रांगायला लागतं, मग चालायला लागतं, मग बोलायला लागतं. माझ्याकडे आज शेजारच्या मुलाला ताप आलाय तरी त्याला आणणार ते काय गोड गोड घेत मी तर त्याला खाली ठेवलं नसतं. इतकं आणि आजी आजी सारखा करीत पाठी असतो. मी गेले का हे घरात तो जाणार नाही घरी. त्या मुलाला आपण कसं करायचं. माझी जपाची माळ ही मी मुद्दाम समोर ठेवते. तो उचलतो, आजी करू तुझ्यासारखं. म्हणे एवढाच आहे, 2.5 वर्षाचा मुलगा आहे, तुझ्यासारखं करू. करू ना, पण नाणे काय बोलणार, लांब लांब म्हणणार म्हणजे राम राम. असे आपण त्यांच्यात संस्कार करायचे असतात. तो घरातल्या जन्माला आलेल्या मुलांचे आडीच पिडीच करायचं नाही. प्रेमाने त्यांना वागवा, ही मुलं नक्की चांगली येतात. आणि हळूहळू जशी मोठी असतील तशी त्यांना शाळेमध्ये सुद्धा एखाद्या वेळेला मार खाऊन मग येतो. कुणी मारलं तुला. आम्हा मी बघते खूप काहीतरी केलंस की नाही. काय केलं सांग तू. रडत का आला, काहीतरी खोडी काढली असेल. खरं खरं सांग बरं मला. नक्की सांगा काय ते. तू त्याचा डबा पळवलास का त्याच्या डब्यातलं खाल्लं. हो आजी मी डब्याची वडी खाल्ली. आपोआप मुलं कबूल करतात. असं त्यांना वाढवायचं असतं कळलं. म्हणजे ती सगळी छान होतात आणि उत्तम आपण आपला संसारच नव्हे तर बालवड्यामध्ये शिकवायला असाल तिथे सुद्धा मुलं छान तयार होतात. ही आपली ही जी मौखिक परंपरा आहे ही खूप महत्वाची आहे आणि खूप ह्याचं काय म्हणतात इम्पॉर्टन्स आहे आत्ताच्या जगात. पण हे आपण पिढीला कसं सांगणार. ज्या वेळेला त्या तो काळ असा होता की देवावर विश्वास कमी आणि इतर गोष्टींवर विश्वास जास्त. अशी काही प्रजा वाढत होती एका बाजूने आणि एका बाजूला ते संत म्हणजे देवाचं करणार होते ते त्यांच्या पद्धतीने ते कर्म करीत होते. हे कर्म काय करीत होते. जे देवाचं करतात त्यांना त्रास द्यायचा आहे त्यांचं कर्म आणि जे करणारे देवाचं करणारे ते करायचं आहे त्यांचं करी. म्हणतात त्यांच्यामध्ये झुपडी निर्माण झाली. आणि देवाचे करणारे होते ते गाव सोडून नाही गेले, थोडेसे लांब गेले, पण ते कसेही वागले, किती आपल्याला त्रास दिला तरी त्यांच्याकडे भिक्षा मागायला जायचं. ते घालू देत अगर न घालू देत त्यांचा इच्छा पुरवायचा आणि हळूहळू मत परिवर्तन करायचं. हे सगळ्यात महत्वाचं. मत परिवर्तन म्हणजे त्यांना अशाला कटकट घे बाबा बायकोसाठी द्यावं त्यांना काहीतरी, मग त्यांना द्यायला लागतं. असं हळूहळू विचार मत घरातल्या ज्येष्ठ लोकांची बनायला लागतात आणि ती सगळी हळूहळू त्यांच्या स्वभावाचा जाऊन मग त्यांना पटायला लागलं काहीतरी इथे आहे आणि आपण काहीतरी करावं, आपणही काहीतरी करावं अशी मनोवृत्ती तयार होते त्यांची. म्हणून त्या काळामध्ये काय करतो ना बुडवलं की बुडवलं चला तरंगत बोलल्या पण त्या बुडल्या गेल्या आणि त्या का तरंगत आल्या तर त्यांची पुण्याई आणि परमेश्वराला असं वाटत होतं की ज्यांनी आपली सेवा करावी आणि त्यांनी समाज घडवावा आणि आपला उत्कर्ष होतोच आहे. परमेश्वर आपला उत्कर्ष करतोच आहे. मी एवढं देवाचं करतोय म्हणून मी भिंत चालवली ग्रंथ माझे कळाले नाही तर मी त्या ग्रंथांचं वाचन करून जनतेत प्रसार केला, जनतेला सांगितलं काय ते हे महत्वाचं. वारकऱ्यासाठी विठ्ठल भक्ती हेच त्याचं अंतिम ध्येय असतं. आजच्या मुलाखतीतून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ह्याला कोणतीच मर्यादा नसते आणि तोच विश्वास आपण पिढ्यापिढ्यांमध्ये रुजवतो आणि त्यालाच आपण मौखिक परंपरा असे बोलतो. ही परंपरा केवळ कीर्तन आणि अभंगांपर्यंत मर्यादित नसून ती मानसिक आणि शारीरिक आरोग्याची साधना आहे. तणावपूर्ण जीवनात ही भक्तिप्रधान संस्कृती आपल्याला सशक्त आणि सकारात्मक राहायला शिकवते. टाळ्यांचा गजर, कीर्तनातला सामूहिक सहभाग यामधून मिळणारं समाधान मन शांत करतं आणि शरीराला बळकट करतं. आपण आपल्या पुढच्या पिढीला कोणत्या कथा सांगतो, कोणते अभंग ऐकवतो, कोणती मूल्य देतो त्यावरच त्यांची श्रद्धा आणि दृष्टिकोनाचं बीज रोवलं जातं. ही श्रद्धा काळाबरोबर वाढत जाते, बदलते आणि नव्या रूपात पुढे जाते.
हाच वारसा शिकवतो की संस्कृती म्हणजे केवळ भूतकाळ नाही, ती वर्तमानातली साधना आणि भविष्याची तयारी आहे. आणि ही साधना जितकी मंदिरातून, प्रवचनातून, कीर्तनातून घडते, तितकीच ती घराघरातून सक्रिय होते.